वळण आत्मकथन सरोज कुमार मिठारी भाग 14वा. आमच्या घरात रेडिओ हे एकमेव करमणुकीचे साधन. त्यावर लागणारी गाणी मनाला साथ घालायची, जुन्या आठवणींना उजाळा द्यायची, भान हरपून राहायला व्हायचं. यातूनच माउथ ऑर्गन या वाद्याची भुरळ पडली आणि ते शिकण्यासाठी कोल्हापुरात एक शिकवणी वर्ग लावला. वाटले आता कोणतीही गाणी सहज वाजवता येतील. पण शिकविण्याची तेथील शास्त्रीय पद्धत माझ्या अधीर मनाला पटली नाही. ते शिकणे सोपे नव्हते. शेवटी वर्ग बंद करून स्वतःच सरावातून काही रचना शिकलो. जेव्हा एकटा असेन तेव्हा माउथ ऑर्गन माझी सोबत करायचा. या वर्षीची गुरुपौर्णिमा आली. मागच्या वर्षी कॉलेजमध्ये केलेला कार्यक्रम आठवला. खूप दिवसांपासून कॉलेजकडे गेलो नव्हतो. यावेळी सुभाष, सतीश आणि विजयला बोलावून घेतले आणि कॉलेजमध्ये गेलो. सर्व शिक्षकांना भेटलो. मी खास गुरुवंदन करण्यासाठी आल्याचे कळल्यावर त्यांना खूप समाधान वाटले. मिठारी, आता तू फक्त आमचा विद्यार्थी नाहीस तर शिक्षक होणार आहेस. उभा राहू नको, बस आमच्या समोरच्या खुर्चीवर. प्राचार्य डॉक्टर पाटील सरांच्या या वाक्याने मला भरून आले. नाही सर, मी कुठेही असलो तरी तुमचा विद्यार्थीच, असे नम्रपणे म्हणून उभे राहणेच पसंत केले. सर्वांनी खुशाली विचारली. नमस्कार करून परत निघालो. तोच माझी पावले जड होऊ लागली. ते सभागृह, तो वर्ग, तो बाहेरचा परिसर साथ घालू लागला. गुडघ्यावरील शस्त्रक्रियेमुळे एका पायाला प्लास्टर घालून माधू तात्याच्या आधाराने येथे लंगडत आलेल्या सरोजला या कॉलेजनेच तर स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द दिली होती. मायेची सावली देणारे गुरुजन, मित्रांचा स्नेह, एक एक करत सगळ्या आठवणी समोर येऊ लागल्या आणि क्षणार्धात वीज चमकावी तशी संज्ञाला दिलेल्या वचनाची आठवण झाली. जागेवरच थांबलो. काय झाले सूरज, गप्प काय आहेस? सतीशने विचारले. माझ्या डोळ्यांनी पुन्हा आसवानाजवळ केले. अरे, DEDसाठी मी पात्र झालो तर भेटायला येईन असे संज्ञाला वचन दिले होते. ती वाट पाहत असेल रे. मी संरक्षणशास्त्र विषयातही बोर्डात आलो आहे हे ऐकून तिला किती आनंद होईल. मी नाही गेलो तर माझा अपराध ठरेल, तिची फसवणूक ठरेल. प्रेम या शब्दावरचा तिचा विश्वास उडेल. मला जायला हवं, काहीही करून तिला भेटायला हवं. ती कशी असेल? सूरज, काहीही बोलू नको आणि धाडस करू नको. ते सोपं आहे का? तू कसा जाणार? काय होईल तेथे तू गेल्यावर याचा विचार केलास काय? सुभाषने समजुतीच्या स्वरात विचारले. मी आता थांबणार नाही, नाहीतर आयुष्यभर मला मी मागे हटलो या गोष्टीचा पश्चाताप होईल. मी भेटणार, परिणाम काहीही होवो. माझ्या या निर्धारापुढे ते अखेर विवश झाले. ठीक आहे, पण तू एकट्यानं नाही जायचं, आम्ही तुझ्यासोबत येऊ, असे म्हणत विजयने मला धीर देण्याचा प्रयत्न केला. सूरज, तिचा पत्ता आहे का रे तुझ्याकडे? सुभाषने विचारले. मी म्हटले, हो, तिनेच एकदा दिलेला. जायचे कसे? विजयने विचारले. तेवढ्यात एकदम सतीश उत्तरला, सायकलने. आपल्याकडे कोणाकडेच टू व्हीलर नाही आणि एवढ्या 100-150 किलोमीटरवर एसटीने सकाळी जाऊन रात्री परत येणे शक्य होणार नाही. आपल्या अचानक जाण्याने तेथे गोंधळही होऊ शकतो. त्यापेक्षा सायकलनेच जाऊ, ट्रेकचे निमित्त करू. वेळ झाला तरी बाहेर कुठेही थांबता येईल, कोणाला शंकाही येणार नाही, सतीशने उत्तम सुचविले. यावर विजय चपापलाच. अरे, काय वेळ लागले का काय तुम्हाला? सायकलने एवढ्या लांब? पायडल मारून जीव जाईल आपला तिच्यापर्यंत पोचण्याआधीच. आणि चुकून तिच्या घरच्यांनी धोपटले तर संपलंच. नाहीतरी आता कुठे जीव स्थिर आहे याचा आणि आपला. होऊ दे काय व्हायचे ते एकदाचे, पण सायकलनेच जाऊ, सुभाषने अनुमोदन दिले. पण एवढ्या सायकली कशा उपलब्ध होणार? सतीश आणि सूरजची सायकल आहे, मला गावाकडून सायकलवरून काय सोडणार नाहीत. विजयचा प्रश्न. मी म्हटले, मी करतो सायकल उपलब्ध. मग ठरलं तर. आता गणपती उत्सव येतो आहे, आम्हाला कॉलेजला सुट्टी असणार. आम्ही शिरगावला येतो, तेथूनच मिळून बाहेर पडू. किमान 4 दिवस प्रवास करावा लागेल, त्या तयारीने निघू, सुभाषने सांगितले.
निरोप घेऊन आम्ही घरी परतलो. तयारीला सुरुवात केली. मित्रांकडून सायकली मिळवल्या. एका नव्या जिद्दीने आम्ही प्रवास करणार होतो. सनीचा जिद्दी डोक्यात होताच मग ठरले. जिद्दी ग्रुप याच नावाच्या पाट्या मास्तरांकडून तयार करून घेतल्या. मास्तर PS मामा, जाधव सर यांना आमच्या फक्त ट्रेकिंगबद्दल सांगितले होते. ठरल्याप्रमाणे आदल्या दिवशीच सुभाष, विजय, सतीश तिघेही गावाकडे आले. सतीश सायकलनेच आला होता. सायकलीसाठीची आवश्यक दुरुस्ती साधने आणि प्रथमोपचार पेटीही उपलब्ध केली. प्रवासाची उत्कंठा होती, पण पुढे काय होणार याचा अंदाज नसल्याने एक अनामिक भीतीही आम्हाला आतून वाटत होती. मध्यरात्रीपर्यंत आम्ही जागेच होतो. पुन्हा पहाटे 4ला उठून आमची तयारी सुरू झाली. आजची सकाळ मला पुन्हा ताजी टवटवीत वाटत होती. पावसाने उघडीप दिली होती नव्हे, आमच्यासाठी त्याने वाटच मोकळी करून दिली. तब्बल 6 महिन्यांनी संज्ञा भेटणार होती. आज परत कॉलेजला चाललोय असेच वाटत होते. ती भेटेल का? बोलेल का? खरंच ती घरी असेल की तिचे लग्न करून दिले असेल? या प्रश्नांनीही मनात उचल खाल्ली होती. तयारी पूर्ण झाली. सकाळी 6:30 वाजताच पप्पांसह मास्तर, PS मामा, जाधव सर आम्हाला शुभेच्छा द्यायला आले. श्रीफळ वाढवून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले आणि आम्ही मार्गस्थ झालो. महामार्गाला लागलो. सुरुवातीला चांगली गती घेतली, पण जसे अंतर कापू लागलो तशा उन्हाच्या झळा जाणवू लागल्या. वेगाला मर्यादा येऊ लागल्या. मित्राचा शब्द पूर्ण करण्यासाठी या जिवलगांनी आपला जीव धोक्यात घातला होता. जीव तोडून सर्वजण सायकल चालवत होते. मला तर फक्त पुढचा रस्ता दिसत होता. कॉलेज काळात रोजची सायकल फेरी शक्यतो 15-20 किलोमीटर व्हायची, पण आज टप्पा मोठा होता. त्यातच डाव्या गुडघ्याच्या ऑपरेशनचे दुखणे पुन्हा वर आले. पाय भरून आले. शस्त्रक्रियेनंतर गुडघा नाजूक झाला होता. खूप सायकलिंग चालणार नाही असे डॉक्टरांनी तेव्हाच सांगितले होते. पण ऐकल तो सूरज कुठला. गुडघ्यावर नी कॅप चढवली आणि पुन्हा वेग धरला. सुमारे 45 किलोमीटर अंतर कापले. तोच सतीशच्या सायकलीचा टायर पंक्चर झाला. जवळच नाका होता. तेथे थांबून टायरमधील पंक्चर काढले आणि थोडा वेळ विसावा घेतला. विजय तर लालेलाल झालेला. त्याने म्हटल्याप्रमाणे हा प्रवास सोपा नव्हता, पण आता मागे जाणे शक्य नव्हते. त्यानंतर आणखी 30 किलोमीटर अंतर कापले. एकदाचा महामार्ग संपला आणि आम्ही वळण घेतले. चौघेही खूप दमलो होतो. वाटेत एक पहिले गाव लागले. तोच विजय अस्वस्थ झाला. सायकल मारण्याची त्याच्यात ताकदच उरली नव्हती. तो मटकन खालीच बसला. त्याला बोलायलाही दम लागला होता. सुभाष, मी थांबतो इथंच. तुम्ही जाऊन या. मला आता जमणार नाही पुढे जाणे आणि माझ्यासाठी तुम्ही थांबू नका. विजय अगदी निर्वाणीचे बोलला. नाही विजय, आता थोडेच अंतर राहिले आहे. तू इथंपर्यंत आला आहेस. तुला एकट्याला मागे ठेवून आम्ही जाणार नाही. हवी तर थोडी विश्रांती घेऊ. असे सांगून आम्ही त्याला एका झाडाखाली सावलीत नेले. दुपारची वेळ सरू लागली तशी माझी अस्वस्थता आणखी वाढली. अंधार पडण्याआधी आपण पोचायला हवं. एवढे उशीर करून व्हायला नको असे वाटू लागले. माऊथ ऑर्गनसोबत होताच दिवाना मै चला हे सूर आळवू लागलो. तशी विजयने हाक दिली, सूरज चला. पुन्हा सवारी सुरू झाली. नजरेत भरणाऱ्या डोंगररांगा आणि उंच टेकड्या हिरवाईने नटल्या होत्या. रस्त्यावरून जाताना त्यांची भव्यता अधिकच खुणावत होती. सायंकाळचे 5 वाजले आणि एकदाचे तिचे गाव गाठले. आता मात्र आमचा चौघांचाही नूर पालटला. धैर्याची जागा भीतीने घेतली. गावाजवळची पोलीस चौकी पाहून तर विजय बोललाच, आजचा आपला मुक्काम येथे पण होऊ शकतो. ते ऐकून बराच वेळ गप्प असलेला सतीश एकदम खेकसला. विजा, मर्दा गप्प बस की जरा. काय चाललंय तुझं? शुभ बोल जरा. या त्यांच्या बोलण्याने त्या गंभीर वातावरणातही विनोदाची एक लकेर उमटली. संज्ञाचे घर शोधण्यास आम्हाला फार वेळ लागला नाही. तिचे कुटुंब व्यावसायिक आणि गावातील एक प्रतिष्ठित कुटुंब होते. मोठे घर, समोरच्या प्रशस्त जागेत लावलेली 4 चाकी वाहने आणि बंद असलेले फाटक, अशा एका भल्या मोठ्या इमारतीसमोर आम्ही येऊन थांबलो. ते संज्ञाचेच घर होते. आम्ही आल्याची चाहूल लागताच आतून साधारण 40शी ओलांडलेली एक व्यक्ती आमच्याकडे आली. आमच्या सायकली, त्यावर लावलेल्या पाट्या, बॅगा हे सगळे पाहून ते थोडे विस्मयाने आमच्याकडे पाहू लागले. पहिल्यांदा कोण बोलणार असे काही आम्ही ठरवलेलेच नव्हते.
नेमका तोच गोंधळ उडाला आणि आम्ही चौघे एकमेकांकडे पाहू लागलो. आतून आलेल्या त्या व्यक्तीने काय हवे आहे, कोणाकडे आला आहात अशी प्रेमळ विचारणा केली. तेव्हा सुभाषने प्रसंगावधान राखून कोंडी फोडली. संज्ञाताई आहेत काय घरी? आम्ही त्यांचे वर्गमित्र, कोल्हापूरहून आलो आहोत, पुढे ट्रेकिंगला चाललो आहे, म्हटलं असतील तर भेटावं. हे ऐकताच अरे या ना, या या म्हणत आनंदाने फाटक उघडले. आम्ही एकदम मोकळे झालो. आम्ही दबकतच घरात प्रवेश केला. ज्यांनी ओळख करून दिली ते संज्ञाचे काका होते. दरम्यान संज्ञाची काकी आणि मम्मी समोर आल्या. आम्ही प्रत्येकाने आमचे पूर्ण नाव, गाव सांगून ट्रेकिंगबाबत माहिती दिली. इतक्या लांब सायकल प्रवासाचे त्यांना औत्सुक्य वाटले. अजून संज्ञा कुठे दिसत नव्हती. काकांनी वर्गमित्र आल्याचा निरोप देऊन संज्ञाला खाली बोलाविले. तोपर्यंत चहा बिस्किटेही आम्हाला देण्यात आली. चहाचा कप हाती घेतो तोच जिन्यावरून खाली आलेल्या संज्ञाने सूरज अशी आश्चर्य आनंदाच्या भावात हाक मारली. ती पुढे येणार तोच खालील एकूण बैठक पाहून तेथेच थांबली. माझ्याकडे पाहत सगळे बळ एकवटून तिने ते नेहमीचे मंदस्मित केले. तिच्या नजरेतील ती आर्त साद मला व्याकुळ करून गेली. हातातील चहाचे मला भानच राहिले नाही. संज्ञा, कशी आहेस तू? या माझ्या प्रश्नावर मात्र ती एकदम अबोल झाली आणि या एका क्षणातच सर्व वातावरण गंभीर झाले. एकदम तणावपूर्ण शांतता पसरली. आमच्या मघापासूनच्या चर्चेतील सूर आता बदलला होता. कोणालाच कोणाशी काय बोलायचे हे सुचत नव्हते. आमच्या येण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे जाणवत होते. त्याही स्थितीत तिने सुभाषकडे पाहून कधी आलात असे विचारून वातावरण थोडे हलके करण्याचा प्रयत्न केला. हे काय, आत्ताच आलो असे सुभाषने सांगितले. चहा घ्या, थंड होतोय. या तिच्या काकांच्या सूचनेने मीही भानावर आलो. सतीशने बॅगेतून पेढ्यांचा बॉक्स काढून ते वाटण्याची आठवण करून दिली. 12वीतील यश आणि डी.एड प्रवेश निश्चितीबाबत तिच्या घरच्यांना सांगितले आणि पेढे देऊन नमस्कार केला. तसाच पुढे संज्ञाजवळ गेलो आणि तिच्या हाती पेढा दिला. मी जिंकलो संज्ञा, संरक्षणशास्त्रात 98 गुण मिळवले बघ, मला जे शक्य ते सर्व केले. हे सांगताच अभिनंदन सूरज या तिच्या 2च शब्दांनी स्तब्ध झालो. हे 2 शब्द ऐकण्यासाठीच तर इतके दिवस जीव असूसला होता. मात्र एरवी अभिनंदन करण्यासाठी उत्साहाने पुढे येणारे तिचे हात आज मर्यादांच्या बेड्यांनी करकचून बांधल्याचे दिसत होते. ती विवशता, असहाय्यता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. एकूण गंभीर प्रसंग ओळखून संज्ञाताई, आम्ही निघतो, उशीर होतोय आम्हाला, काळजी घ्या असे म्हणत सुभाषने माझ्या हाती बॅग आणून दिली. सुभाषसह विजय आणि सतीशनेही घरच्यांना नमस्कार केला. जाण्याची परवानगी मागितली. आज तिला मनात खूप साठवून घ्यायचे होते. पुढची भेट कधी आणि कशी होणार माहीत नव्हते. तिच्यासह घरचे निरोप देण्यासाठी आले. तिचे अश्रू थांबत नव्हते आणि माझी पावले उचलत नव्हती. पुन्हा एकदा तिला पाहावे म्हणून माझी रिकामी पाण्याची बॉटल तिच्या हाती दिली. बॉटल घेऊन पाणी आणण्यासाठी ती आत गेली, पण ती येण्यापूर्वीच मी बाहेर पडलो. कारण आता माझ्या डोळ्यांतील अश्रूचा बांध फुटला होता. एका निरोपाच्या वेदनेने मन तीव्र आक्रंदत होते. मावळतीला निघालेल्या सूर्याच्या संधिप्रकाशावर आता आकाशस्थ काळ्या ढगांनी मात केली होती. सकाळच्या सूर्याचे तेज आता अस्ताळत होते. तरीही पुन्हा उगवण्याची जिद्द ठेवून त्याने मावळतीचा रस्ता धरला होता. सुभाषने बॉटल घेतली. आम्ही संज्ञाचे घर सोडले. वळण आत्मकथन अभिवाचन. लेखक सरोज कुमार मिठारी. भाग 14 समाप्त.